नमस्कार मंडळी, तर भारी कलाकार यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज संडेचा दिवस आहे, सर्वांना सुट्टी आहे, तर आम्ही सर्व मिळून प्लॅनिंग करतोय कुठं जाऊया। तर आम्ही जातोय आज ठाण्यामध्ये असलेल्या विवियाना मॉलमध्ये। तर बघूया आजचा ब्लॉग कसा होता, व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया विवियाना मॉलला, चला। तर विवियाना मॉलमध्ये एंट्री केल्या केल्याच आम्ही सर्वात पहिला फन सिटीमध्ये गेलो। तरी ते बघा परी, नन्या, युतिका गेम खेळताना। तर यांना माहिती नाही बॉल कसा टाकायचा, कुठे टाकायचा आणि कुठे जास्त पॉईंट्स भेटणार आहे। तर इकडे दादा आणि वहिनी त्यांना सांगतायत की इथे असं असं लिहिलंय, पॉईंट्स बघून टाका। त्यानंतर हे लोक पॉईंट्समध्ये टाकायला लागले। आता दुसऱ्या गेमकडे आम्ही सर्वजण आले आणि परीने स्टार्टिंग केले बॉल घेऊन। लेफ्टला कुठे टाकते पिंडे आणि वहिनी त्यांना सांगतायत की असं असं टाक वगैरे। परीने पहिलाच बॉल एकदम लेफ्टला टाकला आणि मग नंतर मला बोलायला लागले की काका तू टाक। हे बघा, दुसरा तिने बरोबर टाकला पण एक पिन्स राहिला बाकी। आता तिसरा बॉल घेतलाय, बघूया काय करते। आणि ते थर्ड मध्ये तिने सर्व पिन्स पाडून टाकले, मस्त एकदम। आणि हा बॉल टाकला तो सर्वात भारी होता परीचा। बाजूला मी उभा आहे तिकडे। मी थोडा इथं पुढे राऊंड मारला, बघत होतो की कोणते कोणते गेम्स आहेत। इतके सारे गेम्स होते ना, असं वाटत होतं की सर्वच गेम खेळू, पण मी व्हिडिओ काढतोय।
चला मंडळी, आता बघूया की युतिका कोणता गेम खेळते ते. आणि हा समोर दिसतोय तो आहे विवियानाचा फूड कोर्ट. खूप मोठा आहे. आपण थोड्या वेळात तिकडे पण जाणार आहे. झूम करून दाखवतो तुम्हाला. चला आता बघूया की परी आणि दादा नेक्स्ट कोणता गेम खेळतायत ते. आणि या गेमचं नाव आहे बिन बॅग टॉस. वाव, भारी नाव आहे एकदम. इकडे एक चान्स मी घेतलाय. बघूया काय करतोय. खेळून बघूया बोललो काय होतंय ते. मग पुढे नेक्स्ट गेम मी आणि सुमित खेळतोय. फुल भिडलो दोघं जण बॉल फेकायला. बास्केटबॉल खेळतोय आम्ही वाटतं. बघा मंडळी काय आमची काय स्ट्रॅटेजी आहे. काय खेळतोय दोघं जण मस्त ना. इथे सुमितने माझ्यापेक्षा जास्त बॉल टाकले होते. नेक्स्ट इथं दादा आणि परी बाउनीज रेंजर्स असं गेमचं नाव आहे. तिथे खेळतायत ते दोघं जण. कंप्लीट झालंय खेळून. कुठं मारायचं बोललं? फिटनेस काय हारलीस? तर हा गेम थोड्या वेळाने बघून मला कळाला की फक्त ना ग्रीनला मारायचं होतं. ते लोक सर्व रेड वगैरेला पण मारत बसले होते. मग दादानेच घेतला गेम हातात. नेक्स्ट आम्ही एंट्री केली आहे इथे डॅशिंग कारमध्ये. इथे मी, परी, नन्या आणि युतिका गेलो आहे. बघूया आता थोड्याच वेळात चालू होईल डॅशिंग कार आपली. काय मज्जा येते बघूया आता.
आणि तिकडे परी एकटीच बसली होती, तर ते लोक बोलले की तिच्यासोबत बसा म्हणून, तर मी तिच्यासोबत बसलोय. सुरुवातीला इथं कळतच नव्हतं की गाडी कशी चालवायची. थोड्या वेळाने कळालं की लेफ्ट राईट करून ॲक्सिलेटर देऊन अशी गाडी पुढे चालते. मग मज्जाच आली खूप. बघा तिकडे नन्या आहे, युतिका आहे, मी मज्जा करतोय मस्त डॅशिंग कारमध्ये. इथे वहिनींची ऑर्डर आले की खूप भूक लागल्या म्हणून आम्ही निघालो. चला तर आम्ही इथं खूप गेम खेळलो, अर्धा पाऊण तास तर गेमच खेळलो. जर आता भूक लागल्या, बघूया आता पुढे काय होतंय.
चालू आहे. मला दिसतात काय झालं रे तुझं? व्हिडिओ मध्ये सारखा तूच येतो या. तर आम्ही इकडे मंडळी जागा शोधतोय कुठं बसायला भेटते का. इथं संडे आहे तर खूप जास्तच गर्दी झाली इथे. फायनली आम्हाला हा इकडे टेबल खाली भेटलाय. आता जातो मी आणि वहिनी डॉमिनोज मध्ये ऑर्डर करायला. काय घेत आहे? एक ऑर्डर आम्ही आधीच केली, ही दुसरी ऑर्डर करतोय. तर आमची ऑर्डर वगैरे करून झाली आहे. आलो टेबल जवळ मी आता. काय रे काय पाहिजे? सोन्याचा हार. सोन्याचा हार पाहिजे बोलतो ते. 297 नंबर आहे, 286 आलाय. स्टार्टर आमचा आलेला आहे इकडे. सध्या आम्ही स्टार्टर मागवलाय. हा आम्ही तिकडे जाऊन लार्ज बोलवलं पण आम्हाला वाटलं खूप मोठं असेल. लार्ज मध्ये एवढं डोंगरा आम्ही खूप खाना गरम आहे. फ्राईज कदर आमचा एक पिझ्झा येणार आहे मागून. एक आला, त्यांना दिला, लोक खात आहेत बघा. आमचा पिझ्झा आलाय. मसाला वगैरे मारतो आम्ही आणि आम्ही पण चालू करतो खायला. भूक लागली खूप. यांचं खाऊन झालंय. नन्या बघू नको परत. हातातलं का इथं बघतोय तर. तोंड भाजायला लागलं एवढं गरम गरम. आम्ही आता घरी चाललोय सर्व घरच्या रस्त्याने. काय बघायला आलेलं आहे? फोटो काढला ना का लगे हा बघायला आलाय. काय बोलायचं आहे हॉटेलला. चला मग आम्ही आता निघतोय आणि हा ब्लॉग आम्ही इथंच एंड करतो. म्हणजे मी एंड करतो आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.